आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीनं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचं कालपासून सुरू केलेलं आहे. कोल्हापूर पश्चिम जिल्हा म्हणजे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 42 जिल्हा परिषद गट आणि 86 पंचायत समिती गण येतात. या 42 आणि 86 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गणांमध्ये भारतीय जनता पार्टीकडं तब्बल 650 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागितलेली आहे. आपल्याला उमेदवारी मिळावी असे अर्ज दाखल केलेले आहेत. गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या या मुलाखतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. एका जागेसाठी जवळपास 3-4-5 लोकांनी उमेदवारी मागितलेली आहे. आणि या मुलाखतीतला या सर्व इच्छुक उमेदवारांचा उत्साह जर बघितला तर भविष्य काळामध्ये जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे, यामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तब्बल 600 उमेदवारांनी हे उमेदवारी अर्ज मागितले असल्यामुळं त्यांच्या मुलाखतीची प्रक्रिया सुरू केलेली आहे. या जिल्ह्याचे नेते आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या जिल्ह्याचे खासदार आदरणीय धनंजय महाडिक साहेब, आमदार अमल महाडिक साहेब, आमदार शिवाजीराव पाटील साहेब, माजी आमदार संजय बाबा घाडगे साहेब, या राज्याचे माजी मंत्री भरमू पाटील साहेब, भाजपाचे प्रदेश सचिव माननीय महेशराव जाधव, ही मंडळी कालपासून या सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत. यामध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस शिवाजी बुवा, मेजर भिकाजी जाधव, डॉक्टर आनंद उगरव, सुशीला पाटील, महेशराव चौगले ही सगळी मंडळी या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपलं योगदान देत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वच तालुक्यातले सगळे तालुकाध्यक्ष यामध्ये सर्व उमेदवारांना मदत करत आहेत, सहकार्य करत आहेत, त्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडं उमेदवारी मागणाऱ्या सर्व इच्छुकांचा उत्साह जर बघितला तर भविष्य काळामध्ये उद्याच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अनेक जागांवर भारतीय जनता पार्टी चांगल्या पद्धतीनं उमेदवारी लढत देऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण भारतीय जनता पार्टीचे नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आदेशानुसार, रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार जर का या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये महायुती करण्याचे निर्णय झाले तर महायुतीतल्या अन्य घटक पक्षांच्या बरोबर ही सर्व नेते मंडळी चर्चा करतील आणि भारतीय जनता पार्टीला या निमित्तानं या जिल्हा परिषद उमेदवारीमध्ये सर्वात जास्त वाटा मिळवून देण्याचं काम करतील. तरीसुद्धा एक भाजपाची निवडणूक पूर्वतयारी म्हणून हा मुलाखतीचा उपक्रम आम्ही कालपासून सुरू केलेला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी जवळजवळ 600 इच्छुक उमेदवारांच्या आपण मुलाखती घेतल्यात. इच्छुक असणाऱ्यांच्या जरी मुलाखती घेतलेल्या असल्या तरी उपरे जे उमेदवार आपल्या पार्टीमध्ये येऊन जे पक्षप्रवेश वगैरे करतील त्यांना तिकीट तुम्ही देणार का एकनिष्ठ जे असतील त्यांना तिकीट देणार? नाही, मुळात निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये साधारणपणे आता भारतीय जनता पार्टीच्या एकूण कार्यकक्षेमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या बघितली तर ती महाप्रचंड आहे. तुम्ही विचारलेला प्रश्न निश्चितपणानं अगदी योग्य आहे की उपऱ्यांना तुम्ही उमेदवारी देणार की निष्ठावंतांना देणार. तर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणारा किंवा प्रवेश केलेला माणूस याला उपरं म्हणण्यात काही अर्थ नाही. तो भारतीय जनता पार्टीतल्या एका कुटुंबाचा भाग बनतो आणि त्या कुटुंबातला एक सदस्य बनतो. ठीक आहे, तो आज आला, काल आला, परवा आला किंवा ह्याच्यापूर्वी आला तरी सुद्धा ह्या परिवारात सामील होणारा प्रत्येक माणूस हा भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागण्याच्या प्रयत्नामध्ये असतो. त्यांच्या सुदैवानं जर त्यांना उमेदवारी मिळाली तर निश्चितपणानं तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं निष्ठावंत मंडळी जी कुणी असतील ती नाराज होणार नाहीत याची काळजी पार्टीचा जिल्हाध्यक्ष या नात्यानं किंवा आमचे सगळे जे काही सरचिटणीस आहेत किंवा जे आमचे नेते मंडळी आहेत हे सगळी मंडळी ते नाराज होणार नाहीत याची काळजी घेतील. जरी महायुतीमधून जरी एकत्र येऊन लढणार असेल तरी प्रत्येक मतदारसंघात असा पेच प्रसंग निर्माण झालाय की तिन्ही पक्षाचे 3 उमेदवार आता इच्छुक आहेत आणि ते प्रबळ दावेदार ठरतात त्या उमेदवारीसाठी. त्यावेळी तुम्ही काय करणार? यामध्ये पक्ष काही निवडणुकीच्या संदर्भातलं मेरिट लावेल, इलेक्शन मेरिट नावाचा जो काही प्रकार आहे तो मेरिट लावेल. यामध्ये सर्वेसाठी काही मंडळी आमचे काम करत आहेत, काही सर्वेच्या कंपन्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये काम करत आहेत. त्या सर्वेचा जो रिपोर्ट येईल त्या रिपोर्टच्या अनुषंगानं आपल्याला निर्णय घ्यावा लागेल आणि सर्वेचा रिपोर्ट ज्या बाजूने असेल
त्याला पॉझिटिव्ह अँगलनं आपल्याला मदत करावी लागेल किंवा त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे सर्वेच्या रिपोर्टनुसार किंवा सर्वेनुसार या सगळ्या प्रक्रियेमध्ये उमेदवारांची निवड होईल असं मला या निमित्तानं वाटतं.